जय जय राम कृष्ण हरी. सुजनहो, हरिपाठातल्या अभंगाच्या भक्तिरसाचा आनंद घेत आपण ज्या अभंगापर्यंत आज येऊन पोहोचलो तो असा. त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. नामासी विन्मुख तो नर पापिया, हरिवीण धावया न पावे कोणी. पुराण प्रसिद्ध बोलले वाल्मिक, नामे तिन्ही लोक उद्धरती. ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरीचे, परंपरा त्याचे कुळ शुद्ध. माऊली म्हणतात की तीर्थयात्रा, त्रिवेणी संगमावर स्नान करणं इत्यादी गोष्टी पुण्यप्राप्तीकरता करत असता चित्तात मात्र या सगळ्या गोष्टींवर खरी श्रद्धा नसेल, मनात नामाचं प्रेम नसेल, तर हे सगळं फक्त भटकणं आहे. हा खटाटोप व्यर्थ आहे. इथं कबीरदासजी महाराजांचा दोहा आठवतो. ते म्हणतात, काहे को भटक फिरे साधोजी, मनमोही गंगा मनमोही जमुना, मनमोही स्नान करे, मनमोही आसन मनमो कडासन, मनमोही ध्यान धरे, मनमोही माला मनमोही मुद्रा, मनमोही जाप करे. कहत कबीरा सुन भई साधो, मनमोही राम भरे. याचा अर्थ बाहेर ठिकठिकाणी भटकण्यापेक्षा नामाच्या सहाय्याने मनाच्या वृत्ती पालटून मन शुद्ध केलं तर खरं रामदर्शन स्वतःच्या मनातच होईल. माऊली पुढे म्हणतात, अहो, या जगात संकट आल्यावर केवळ मनापासून हाक मारली तर धावत रक्षणासाठी येणारा खरोखर एक श्रीहरी परमात्माच आहे. महाभारतातली अग्निकन्या देवी द्रौपदीचं उदाहरण आपण विसरू शकत नाही. 5 अद्वितीय योद्धे पती म्हणून सोबत असतानाही द्यूतसभेत लज्जा रक्षणार्थ त्यांची काहीही मदत तिला झाली नाही. एवढंच नाही तर भीष्म, द्रोणादी ज्येष्ठ रथी महारथी समोर उपस्थित असूनही मदतीची याचना केल्या गेल्यावर हतबल होऊन पाहत बसले. अशा वेळी शेवटी भगवान गोपालकृष्णांना शरणागत भावानी द्रौपदीनी हाक मारताच क्षणाचाही विलंब न लावता भगवंतांनी तिचं अलौकिक रीतीने रक्षण केलं. अशी कितीतरी भक्तांची उदाहरणं पुराणामध्ये प्रसिद्ध आहेत. या सद्भक्तांनी केवळ नामस्मरणाच्या बळावर भगवंताला आपलंसं करून घेतलं, असं नामाचं श्रेष्ठत्व वारंवार सिद्ध झालेलं माहीत असूनही जे नामापासून विन्मुख होतात त्यांना माऊली देखील पापी हे संबोधन योजतायत. महर्षी वाल्मिकींचं उदाहरण देत माऊली म्हणतात की मनापासून नामस्मरण करणारा कितीही पापी असला तरीही त्याचा उद्धार होतो. उफराट्या नामासाठी वाल्मिक तरला उठाउठी, भविष्य वदला शतकोटी रघुनाथाचे. असा उलट्या घेतलेल्या नामाचाही प्रताप श्री समर्थांनी मनोबोधात वर्णन केला आहे. तर ज्ञानेश्वरीतही माऊली ओवी रचतात, वाट पाडा कोळीक नाम स्मरे तो वाल्मिकू, नामे उद्धरले तिन्ही लोकू आपणा सहित निवाला. पुराणामध्ये स्वतः महर्षी वाल्मिकींनी स्वतःचा अनुभव सांगितला आहे की नामाच्या सामर्थ्यामुळं स्वर्ग, मृत्यू, पाताळ या तीनही लोकातल्या जीवांचा उद्धार होतो. इतकंच नव्हे तर जो भक्त नाम घेतो त्याच्या सहित त्याच्या कुळपरंपरेचाही उद्धार होतो. त्याचं समस्त कुळ पवित्र होतं. तुकोबा म्हणतात, पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथ हरीचे दास जन्म घेती. जय जय राम कृष्ण हरी.